या चॅनलवर आपण सरकारी भरती, नवीन नोकरीच्या जाहिराती, परीक्षा अपडेट आणि महत्त्वाची माहिती नियमितपणे देत असतो. म्हणून अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. मित्रांनो, महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या सुधारित आकृतीबंधामध्ये विविध पदांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. चला तर पाहूया पदनिहाय नियमित जागा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख 1 पद, अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख 1 पद, उपसंचालक आणि सहसंचालक 2 पदे, अपर जिल्हाधिकारी 2 पदे, सहाय्यक संचालक नगर रचना 1 पद, मुख्याधिकारी श्रेणी 1 पद, उपसंचालक भूमी अभिलेख 1 पद, उपजिल्हाधिकारी 3 पदे, सहाय्यक संचालक भूमी अभिलेख 1 पद, उपअधीक्षक भूमी अभिलेख 46 पदे, सहाय्यक संचालक लेखा 1 पद, तहसीलदार 2 पदे, लेखाधिकारी 2 पदे. गट अ, उपअधीक्षक भूमी अभिलेख 515 पदे. महत्वाचे: सहदुय्यम निबंधक वर्ग 2 1 पद, सहाय्यक लेखाधिकारी 9 पदे, नायब तहसीलदार 4 पदे, शिरस्तेदार 1007 पदे, परीक्षण भूमापक 2568 पदे, भूकरमापक 4349 पदे, वरिष्ठ लेखापाल 44 पदे, अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी 4 पदे. तसेच पुढील पदे देखील आहेत: तलाठी 6 पदे, महसूल सहाय्यक 4 पदे, नाईक किंवा दफ्तरबंद 335 पदे, शिपाई 610 पदे. मित्रांनो, नियमित पदांची संख्या 9638 असून बाह्य यंत्रणेद्वारे 1045 पदांची भरती केली जाणार आहे. त्यामुळे एकूण 10683 पदांची भरती होण्याची शक्यता आहे. गट अ आणि गट ब पदांची भरती ही MPSC मार्फत केली जाणार आहे. मात्र गट क पदांची भरती ही MPSC मार्फत होईल की सरळ सेवेने होईल याबाबत अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही. आणि गट ड पदांची भरती ही सरळ सेवेने होण्याची शक्यता आहे. या गट क आणि गट ड पदांची जाहिरात ही याच महिन्याच्या अखेरीस अथवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला येईल असा अंदाज आहे. त्यामुळे मित्रांनो, आत्तापासूनच अभ्यासाला लागा.